आज आपण ओल्या मुगाची भाजी बनवणार आहोत। काही ठिकाणी या भाजीला सोल्याची भाजीसुद्धा म्हणतात। हिरव्या वाटणातील ही भाजी खायला खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे। त्यासाठी हिरव्या मुगाच्या ज्या शेंगा असतात त्यातील हे मूग आपल्याला असे सोलून घ्यायचे आहेत। तर पूर्ण 1 वाटीभर हे मूग मी घेतलेले आहेत। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेत, थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला दळून घेऊयात। पाण्याचा वापर न करता हे आपल्याला व्यवस्थित असं दळून घ्यायचे। याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा वापरू शकता, माझ्याकडे नव्हती तर मी टाकलेली नाही। तर कढईमध्ये आता 2 पळ्या तेल आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं। जिरे छान फुलल्यानंतर आपण वाटलेलं हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये टाकायची। मध्यम आचेवर व्यवस्थित ती परतून घ्यायची। त्यामध्ये नंतर आपल्याला टोमॅटो आणि मूग टाकायचे आहेत। पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ टाकून बारीक गॅसवरती याला वाफवून घ्यायचं। मूग चांगले वाफल्यानंतर थोडेसे असे याला मॅश करून घ्यायचे आहेत। मूग आता अर्धवट असे शिजलेले आहेत आणि असे आपण याला मॅश केल्यानंतर त्याची पूर्ण चव भाजीमध्ये उतरते आणि भाजी थोडीशी घट्टसर सुद्धा होते। तर थोडंसं मी आता याला मॅश करून घेतलेलं आहे आणि पहा, हा मूग अजून पूर्ण शिजलेला नाही, अर्धवट असा हा शिजलेला आहे। आता दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आवश्यकतेनुसार भाजीमध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेऊयात। तर मी साधारण 2 ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे। मिक्स करून घ्यायचे, गॅस मोठा करू आणि याला उकळी आणूयात। आता भाजी उकळलेली आहे तर गॅस आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे। यामध्ये भाजलेले शेंगदाणे याचं कूट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर 2 ते 3 चमचे कूट यामध्ये मी टाकून घेते। जसं तुम्हाला भाजी दाटसर किंवा पातळ हवी आहे तसं तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू शकता। तर मी 2 ते 2.5 चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये वापरलेलं आहे। खूप घट्टसर अशी भाजी मला नको होती, तर अजून 4 ते 5 मिनटे ही भाजी आपल्याला शिजण्यासाठी ठेवायची आहे। तर असं अर्धवट झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेतली आहे आणि मस्त अशी आपली ही मुगाची भाजी तयार आहे। धन्यवाद।